मी आन्सर की पाठवली तरी तुम्ही ती आन्सर की बघायची नाही. तुमची टेस्ट झाल्यानंतर तुम्ही बघायची सरांनी काय आन्सर शीट दिली आहे किंवा कशी आपण आन्सर चेक करू शकतो सोडवल्यानंतर बघा. म्हणजे तुम्हाला एक समजून जाईल की आपलं किती प्रश्न बरोबर येतात किती चुकतात. कारण कसं आहे, हे जे पेपर आहेत हे PYQs पेपर आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत. याच्यामध्ये जे तुमचा स्कोर येईल, राईट, जेन्युइन स्कोर, हा म्हणजे न पाहता व्यवस्थित कोणाला न विचारता जे काही तुमचा स्कोर येईल त्याच्याच नियर अबाउट तुमचा ॲक्च्युअल स्कोर असणार तुमच्या स्कॉलरशिप एक्झाममधला. ठीक आहे, त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक करा. ठीक आहे, एवढं तुम्हाला मला सांगायचं होतं. आणि पेपर कधीही सोडवा, काही अडचण नाही, राईट. नंतर सोडवला तुमचा क्लास झाल्यानंतर तरी पण चालतं. असं काही नाही की तुम्हाला याच वेळेत हे सोडवायचं आहे, काही अडचण नाही. तुम्हाला जेव्हा सोडवायचं आहे, जसं सोडवायचं आहे तसं तुम्ही सोडवा, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, चला. सर 9 फेब्रुवारीला पेपर आहे स्कॉलरशिपचा. हो बेटा, 9 फेब्रुवारीला आहे तुमचा. 9 फेब्रुवारीला तुमचा पेपर आहे. म्हणजे आपल्याकडे बघा हार्डली आपल्याकडे 18 डेज आहे, आपल्याला म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, 18 डेज आपल्याकडे आहेत एक्झाम देण्यासाठी. सो त्याच्यामुळे थोडंसं आता एक का बघा, तुमच्या स्कॉलरशिपचा सिलेबस खूपच मोठा आहे नवोदयपेक्षा. करेक्ट, बघितले तुम्ही इतके टॉपिक आहेत त्याच्यामध्ये, प्रत्येक टॉपिकमध्ये अजून टॉपिक त्याच्यामध्ये. मग तुम्ही एक काम करायचं आहे, आता टॉपिक रिवाईज करायला सुरुवात करा. ठीक आहे, आता काय करायचं आहे तुम्हाला, प्रत्येक चॅप्टर घ्यायचं आहे, रेकॉर्डेड अवेलेबल आहेत. ठीक आहे, काय करायचं आहे, रोज कमीत कमी 2 ते 3 चॅप्टर झाले पाहिजे तुमचे रिवाईज करणं. ठीक आहे, मॅथमॅटिक्सचे म्हणा, इंटेलिजंट टेस्टचे म्हणा. ठीक आहे, 2 ते 3 टॉपिक रिवाईज करायला शिका रोजच्या रोज. असं केल्यानं तुम्हाला एक्झामपर्यंत पूर्ण बुक तुमचं रिवाईज होईल, पेपर 1 पेपर 2चं पण. आणि देन तुम्हाला त्याचा फायदाच होईल एक्झाममध्ये. ठीक आहे, एवढं फक्त लक्षामध्ये ठेवा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता रिवाईज करायला सुरुवात करा, रिवाईज करा आता. कारण तुम्हाला मी सांगितलं की एक्झाम आता जवळ आली आपल्याकडे. फक्त 18 दिवस आहेत, त्याच्यापेक्षा कमी दिवस म्हणायला हरकत नाही. बरोबर, एखादी मधामध्ये सुट्टीच पडते, काही कामच येते मला. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. चला आता आपण स्टार्ट करूया आपल्या चॅप्टरला. याच्यामध्ये काय दिलं बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिलं आहे डेज ऑफ द वीक. ओके, अँड मंथ ऑफ द इयर. डेज ऑफ द वीक अँड मंथ ऑफ द इयर. सिम्पल आहे, काय जास्त अवघड नाही आहे. काय विचारलंय, चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द गिवन मंथ. तुम्हाला करेक्ट स्पेलिंग सांगायचं बघा. ऑक्टोबर हे ऑक्टोबर, हे ऑक्टोबर, हे ऑक्टोबर. काय असेल हे करेक्ट स्पेलिंग? सिम्पल आहे, ऑक्टोबर. ठीक आहे, हे आहे का? सॉरी, मी ते हां ऑप्शन, एक मिनिट, इथे बघा, इथे हे ऑप्शन 4 करेक्ट आहे तुमचं. ठीक आहे, ऑप्शन बघा, ऑक्टोबर तर येत नाही, ऑक्टोबर पण येत नाही, ऑक्टोम. आता बघा, ते तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की आपण त्याच्यामध्ये, बेटा एकदा एक्झिट करून जॉईन कर प्लीज. केलंय का? ठीक आहे, चला हे लक्षामध्ये ठेवा. एक मिनिट. तर बघा, तुम्हाला काय असतं बघा, तुम्हाला स्पेलिंग विचारलं जातं. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बघा ऑक्टोबर. सो ऑक्टोबरला बघा आपण ऑक्टोबर असं जरी म्हणत असलं, बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं पण तसं असेल बरं, पण त्याची स्पेलिंग आपण अशीच लिहिणार. बरोबर, त्याची स्पेलिंग आपली ऑक्टोबर असंच असतं. सो ऑप्शन येतो 4 तुमचं करेक्ट येतं. त्यानंतर हाऊ मेनी मंथ ऑफ द इयर हॅव 31 डेज. आता की जे मंथ आहेत बरोबर इयरमध्ये, त्यातले असे किती मंथ आहे की ज्याच्यामध्ये 31 डेज असतात, तर 7. तरी असं बेसिक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर कुठला मंथ हे 28 डेजचा असतो, कुठला 29 डेजचा येतो, राईट. लीप इयरमध्ये किती डेज असतात, राईट. हे बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. हे आपण मॅथमॅटिकमध्ये मला वाटतं आपण बघितलेलंच आहे. सो आता डायरेक्टली आपण क्वेश्चन जातो. याच्यामध्ये काही जास्त अवघड नाही आहे. तुम्हाला फक्त मंथ माहीत असले पाहिजे, त्यांची स्पेलिंग माहीत असली पाहिजे, कुठल्या मंथमध्ये किती डेज आहेत
ते माहीत असलं पाहिजे. त्यासाठी बघा मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्या हाताचे जे बघा हे असतात, ठीक आहे. तर तुम्ही सांगितलं जो उंच भाग असतो तो 31 डेजचा, जो खाली भाग असतो तो 30 डेजचा, ठीक आहे. तुम्हाला मॅथमॅटिकमध्ये पण मी सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर, बरोबर. आपल्या हातामध्ये बघा सर इंटेलिजंट टेस्ट, काय बेटा, इंटेलिजंट टेस्ट मध्ये पण सांगितलेलं आहे तुम्ही. हां, इंटेलिजंट टेस्टमध्ये पण आपण बघितलं होतं, बरोबर. तर बघा त्याच्यामध्ये बघा आपण जो हे समजा तुमचा हात आहे, हे तुमचं राईट, अशा प्रकारे इथे तुमचा थंब आहे. आता एवढं काही ड्रॉइंग मला व्यवस्थित येणार नाही, पण बघा जानेवारी 31, फेब्रुवारी खाली येतोय तर 28 किंवा 29, लीप असेल तर 29, तर अगेन मार्च 31. तरी तुम्हाला मी सांगितलं होतं लक्षात ठेवण्यासाठी, ठीक आहे. ते पण एकदा थोडंसं रिवाईज करा. आता वेळ झालेली आहे तुम्हाला रिवाईज करण्याची, ठीक आहे. चला आता बघा, चला क्वेश्चन घ्या. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच डे फॉल्स बिटवीन द सॅटरडे अँड मंडे. किती सिम्पल आहे, सॅटरडे अँड मंडेच्या इन बिटवीन कुठला डे असतो रे? संडे 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 संडे, बरोबर. सॅटरडे नंतर संडे, संडे नंतर मंडे. ओके, सो ऑप्शन 2 तुमचं करेक्ट येतं. विच इज द 8th मंथ ऑफ द इयर. स्क्रीन हालत नाहीये. हां, Yes, sir. एक मिनिट, ऑगस्ट एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, करतो एक मिनिट, थांबा. तर बऱ्याच वेळा तसं होतंय ते कधी कधी. आता चला आता दिसते का? येस सर. येस सर. चला आता दिसते ना, क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. येस सर. ओके, चला आलंय. तर बघा आता इथे काय करायचं आपल्याला, इथे सिम्पल करायचं तुम्हाला. तुमच्या लक्षामध्ये पण या गोष्टी आल्या पाहिजेत. एक मिनिट, रेकॉर्डिंगचं माझं बंद झालं, एक मिनिट थांबा. एक मिनिट. ओके, चला आता सगळ्यांना दिसतंय. चला बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच इज द 8th मंथ ऑफ द इयर. ऑगस्ट. ओके, ऑगस्ट इज द 8th मंथ ऑफ द इयर. ओके, सो ऑप्शन तुमचं इथं 4 करेक्ट येतं. नेक्स्ट आहे बघा इथे, विच ऑफ द फॉलोइंग मंथ हॅज इनकरेक्ट स्पेलिंग. इनकरेक्ट स्पेलिंग तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. बघा, बघितलं लक्षात येतं तुमच्या, बरोबर. ओके, बरोबर. काय आहे तर फेब्रुवारी, ठीक आहे. हे तुमचं करेक्ट आहे, फेब्रुवारी. मग मला सांगा, फेब्रुवारी जर आपण बघितलं तर फेब्रुवारीचं स्पेलिंग काय येतं रे? ओके, बरोबर. तसं बघा, सप्टेंबरचं तुमचं इथे बरोबर आहे, ठीक आहे. फेब्रुवारीचं काय येतं, FEBRUARY, फेब्रुवारी, ठीक आहे. इथं फेब्रू राईट, वारी असं येत नाही आहे, तर ते तुमचं इथे यायला पाहिजे राईट, फेब्रुवारी, ठीक आहे. त्याला आपण फेब्रुवारी असं इथं हे करतो. नोव्हेंबर बरोबर आहे, डिसेंबर पण बरोबर आहे. चला, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. इन अ लीप इयर, लीप इयरमध्ये फेब्रुवारी हॅज. आता लीप इयरमध्ये फेब्रुवारी मंथमध्ये किती डेज असतात रे? काय बेटा, राहू द्या ना, क्वेश्चन नसला तरी चालते ना, तुम्ही आन्सर द्या ना. आता बुकमध्ये क्वेश्चन, आता एक्झाममध्ये क्वेश्चन तुमच्या बुकमधले येणार आहेत का? नाही, बुकच्या बाहेरचे क्वेश्चन येणार आहेत, बरोबर ना. त्याच्यामुळे नवीन क्वेश्चन दिसला तर खूप यांना सॉल्व करायचं ताकदीनं, ठीक आहे. चला सांगा, लीप इयरमध्ये किती डेज असतात रे फेब्रुवारी मंथमध्ये? बरोबर, तर त्याच्यामध्ये असतात तुमचे 29 डेज, करेक्ट. तर काय तर तुमचे 29 डेज असतात, करेक्ट. चला, आयडेंटिफाय द नेम ऑफ द डे फ्रॉम द लेटर्स गिवन इन दिस इयर.
ओके. सो काय करायचं तुम्हाला बघायचं जे अल्फाबेट्स आहेत ते कोणते आहेत. एफ आर आहे, आय आहे, डी ए वाय फ्रायडे. इथं बघायचं यस आहे का त्याच्यामध्ये, नाही संडे येणार नाही. यम आहे का, यम पण नाही तर मंडे कसं देणार नाही. टी पण नाही तर ट्यूजडे कसं येईल. काय येतं मग तुमचं फ्रायडे. चला फाइंड द नेम ऑफ द मंथ फ्रॉम द लेटर गिवन इन द पिक्चर. बरोबर याच्यामध्ये बघा बरोबर मार्च या फ्लॉवरमध्ये जे काही नेम आहे जे अल्फाबेट्स आहेत त्यापासून मार्च बनतं. सिम्पल होतं सगळ्यात. ठीक आहे. चला हाऊ मेनी डेज मेक अ 3 वीक. 21. सिम्पल आहे. एका वीकमध्ये किती डेज असतात. एका वीक मध्ये 7 डेज असतात. बरोबर हां एका वीकमध्ये 7 डेज असतात. बरोबर 7 × 3 करायचं कारण 3 वीकमध्ये आपण हे करतोय ना म्हणजे 3 आठवडे. सो 7 × 3 तुमचं 21 येतं. म्हणजे ऑप्शन नंबर तुमचं इथं काय येतं 4 करेक्ट येतं. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. राजन इज 3 year old. ठीक आहे. राजन इज 3 year old. रजनी इज 32 month old. Find the difference of the age between them in a month. सो बघा रजनीचं एज बघा ऑलरेडी बघा रजनीचं एज जे आहे ते ऑलरेडी बघा रजनी ओके 4 months. ओके कोण आहे 4 मंथने मोठा कोण लहान. आजन मोठा आहे. बरं 4 months ने आजन मोठा आहे आणि 4 months ने ला. ओके. सो काय केलं बा रजनी जो आहे तिचं जे एज आहे ते मंथमध्ये दिलेलं आहे 32 month. ओके. राजन जो आहे त्याचं जे एज आहे ते इयरमध्ये दिलेलं आहे 3 year. सो प्रत्येक इयरमध्ये असतात 12 month. 3 × 12 जर केलं तर 12 1 चा 12, 12 2 चा 24, 12 3 चा किती येतो 36. ओके. म्हणजे राजन जो आहे तो 36 मंथ ओल्ड आहे आणि रजनी 32. कितीचा डिफरन्स येतोय तर 4 मंथचा. ओके 4 मंथ. सो ऑप्शन 2 तुमचं इथं करेक्ट येतं. सिम्पल होतं. विच अमॉंग द ऑप्शन इज द इंग्लिश वर्ड फॉर शनिवार. शनिवारसाठी कुठला वर्ड आहे रे सॅटरडे. शनिवारसाठी सॅटरडे येतो. करेक्ट. सिम्पल होतं. ओके करेक्ट. चला द 1st August 2016 falls on Monday. What will be the date on the first Sunday of that month? 7 option number 4. 7th. ओके चला बघूया आपण 7th आहे का. बरोबर आहे का 7th. Yes sir. ओके काय सांगितलं 1st August 2016 ला मंडे आहे. ओके 1st August ला मंडे. ओके काय सांगितलं व्हॉट विल बी द डेट ऑन दी फर्स्ट संडे. आता बघा जो मंथ जो आहे बरोबर त्या ऑगस्ट मंथचा जो फर्स्ट डे आहे तो तुमचा मंडे आहे. म्हणजे अजून संडे आलाच नाही कारण 1 तारीखला तुमचा मंडे आहे. अजून संडे आला का नाही. तर बघा आता बघा इथून 6 डे नंतर राईट इथून 6 डे नंतर कारण ऑलरेडी हा फर्स्ट डे आहे. एका वीकमध्ये असतात तुमचे किती डेज असतात रे तर तुमचे असतात 7 डेज राईट. सो इथून 6 डे नंतर म्हणजे तुमच्या 7व्या दिवशी इथून आपण म्हणूया 1 2 2 3 4 5 6 7. ठीक आहे. चला आता बघा मंडे आहे. मंडे ट्यूजडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे हा तुमचा काय येतो सॅटरडे. ओके आणि हा तुमचा संडे. बघा संडे आलाय. सो 7th डेला तुमचा काय असेल संडे असेल. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 11 to 14 पर्यंत आहे. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक बेस्ड ऑन द कॅलेंडर शोन इन. कॅलेंडर आहे बघा याच्यामध्ये मंडेला बघा 15th डे आहे ऑफ दॅट ऑगस्ट. सो इंडिपेंडन्स डे 16 17ला पतती आहे. 18ला रक्षाबंधन आहे. 19th अँड 20thला काहीच नाही. 21stला काय आहे संकष्टी आहे चतुर्थी. ठीक आहे. मग क्वेश्चन काय विचारले बघा इफ पतती 17 देन रक्षाबंधन. बघा रक्षाबंधन कधी आहे 18.
बरोबर, इथे दिलं आहे बघा. जर पद्धती जर 17ला असेल, आता हे मागे पुढे तुम्हाला केलेलं विसरू शकता किंवा काही पण येऊ शकतं. तर बघा पद्धती कुठे आहे, इथे 17ला आहे. बरोबर. मग रक्षाबंधन किती आहे, 18ला. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. इंडिपेंडन्स डे फॉल्स ऑन, इंडिपेंडन्स डे कुठल्या डेला येतोय? मंडे. बरोबर, मंडेला येतोय. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. राईट. नेक्स्ट घ्या. इज द डे बिफोर संस्कृती काय संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी कधी आहे? संकष्टी संडेला येते. बरोबर, संडेला येते ते. हां, संडेला येते ते. बरोबर ना. संकष्टी चतुर्थी तुमचा संडेला येते. इज द डे बिफोर संकष्टी चतुर्थी म्हणलं आहे, त्याच्या अगोदरचा डे सॅटरडे. सॉरी हां, त्याच्या अगोदरचा डे म्हणलं ना. हां, तर नेक्स्ट मंडे विल फॉल ऑन. आता इथं मंडे कधी आहे? मंडे आहे बघा 15th. ओके, तर नेक्स्ट मंडे कधी येणार? बरोबर. बघा आता मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. संडेला काय आहे? 21 आहे. ओके, सो याच्यानंतर काय येईल? संडे नंतर तुमचा मंडे. सो मंडेला काय असेल डेट? 22. ओके, सर इथे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ठीक आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा तुमचा. इफ टुडे इज थर्सडे, व्हॉट डे विल इट बी देअर ऑन द डे आफ्टर टुमारो. म्हणजे आज जर थर्सडे आहे. ओके, सॅटरडे करेक्ट आहे का? बघा आज थर्सडे आहे. ओके, आज तुमचा थर्सडे आहे. व्हॉट डे विल इट बी देअर ऑन द डे आफ्टर टुमारो. मग डे आफ्टर काय आहे? डे आफ्टर आहे तुमचा थर्सडे नंतर काय येतो? थर्सडे नंतर काय येतो? थर्सडे नंतर तुमचा फ्रायडे, फ्रायडे नंतर सॅटरडे. सो बघा इथं तुमचा थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. काय विचारलं आपल्याला? डे आफ्टर टुमारो. टुमारो काय आहे? फ्रायडे. फ्रायडे नंतर काय आहे? सॅटरडे. सो ऑप्शन 3 इज करेक्ट. ठीक आहे. चला, इफ टुडे इज फ्रायडे, आज फ्रायडे आहे. ओके, व्हॉट डे वॉज देअर ऑन डे बिफोर येस्टरडे. डे बिफोर म्हणजे अगोदरचा दिवस होता, त्याच्या अगोदर. ओके, फ्रायडेच्या अगोदर काय असतो? फ्रायडेच्या अगोदर काय असतो? थर्सडे. आणि थर्सडेच्या अगोदर? बरोबर, वेनसडे. सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. चला, नेक्स्ट आहे. फाइंड द नेम ऑफ द गिवन मंथ. ओके ओके, चला इथे टाकू आपण एन नो वेम BER. ओके, नोव्हेंबर करेक्ट येतं. चला, विच डे कम्स बिफोर संडे. संडेच्या अगोदर कुठला डे येतो रे? सॅटरडे. सिंपल आहे. विच डे फॉल्स बिटवीन थर्सडे अँड सॅटरडे. येस, फ्रायडे. ओके, फ्रायडे कम्स बिटवीन द थर्सडे अँड सॅटरडे. नेक्स्ट आहे. चूज द ऑड वर्ड आउट फ्रॉम द फॉलोइंग. का? सिंपल आहे. हे मंथ आहेत मार्च, जानेवारी, जून आणि हे डे आहे. करेक्ट. चला, विच इज द 10th मंथ ऑफ द इयर. ओके, येस, ऑक्टोबर इज करेक्ट. नेक्स्ट आहे.
आयडेंटिफाय द नेम ऑफ द डे इन द वीक फ्रॉम द फॉलोइंग अल्फाबेट्स. अल्फा बघा इथे. ओके, सॅटरडे का? ओके ठीक आहे. ई पण आहे का तिथे? हो, सॅटरडे नाही, मग सॅटरडे का कसं येणार? ओके, टी यू थांबा ना, हे बघ आता बघा डब्ल्यू एक त्याच्यामध्ये नाही, डब्ल्यू नाही आहे. टी बघू ना, चेक करू. बघा डब्ल्यू आपल्याकडे नाही आहे, ठीक आहे. थर्सडे टी आहे, एच नाही ना याच्यामध्ये, एच पण नाही, सो थर्सडे पण नाही बनणार. टी आहे, यू आहे, ई आहे, यस आहे, डी आहे, ए पण आहे, वाय पण आहे, ठीक आहे. सॅटरडे म्हणलं तर त्याच्यामध्ये यस नाही आहे, ठीक आहे. म्हणजे टी यू ई यस डी ए वाय. आता मला वाटतं एखादा दिला असेल, ठीक आहे. आता बघा यस नाही आहे म्हणजे सॅटर्डे तर कसाच बनत नाही. थर्सडेमध्ये एच आहे, एच त्याच्यामध्ये नाहीच आहे घेऊन आपल्याला. वेन्सडेमध्ये त्याच्यामुळे डब्ल्यू नाही, बरोबर. पण आपण जर आर रिमूव्ह केला तर आपला ट्यूजडे बनतो. सो ऑप्शन नंबर काय यायला पाहिजे तुमचं? 3 इथं यायला पाहिजे, ठीक आहे. चला, इतकं सोपं होतं हे चॅप्टर, बघा किती सोपं आहे, ठीक आहे. चला, आता एक नवीन चॅप्टर सुरू करायचं आपल्याला, ठीक आहे. रेडी आहात ना? करायचं ना सुरू? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चला, एकदम सोपं आहे पण जेवढं होईल तेवढं आपण याच्यामध्ये बघूया, काही हे नाही आहे, ठीक आहे. पण एक मिनिट थांबा, मी एकदा सगळ्यांना आन्सर की सेंड करतो ग्रुपमध्ये. ओके, चला. आता याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी महत्त्वाच्या, एक आहे कार्डिनल नंबर आणि एक आहे ऑर्डिनल नंबर, राईट. म्हणजे काय हो, कार्डिनल नंबर म्हणजे काय आणि ऑर्डिनल नंबर म्हणजे काय, मला सांगता येईल का? सर कार्डिनल म्हणजे 1 2 3 4 असे नंबर्स आणि ऑर्डिनल म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड असे नंबर्स. येस, बरोबर. Yes, sir. बरोबर. आता कार्डिनल नंबर मीन्स व्हॉट? कार्डिनल नंबर्स रिप्रेझेंट द क्वांटिटी, राईट. क्वांटिटी और हाऊ मेनी दे आर यूज टू काउंटिंग द ऑब्जेक्ट. कार्डिनल नंबर काय करतो आपण? ऑब्जेक्ट काउंट करण्यासाठी यूज करतो. फॉर एक्झाम्पल, देर आर 5 ॲपल्स ऑन द टेबल, आय हॅव 20 पेन्सिल्स, ओके, शी बॉट 3 बुक्स एक्सेट्रा. हे 3, 20, 5 जे आहेत हे कार्डिनल नंबर्स आहेत, ठीक आहे. ऑर्डिनल नंबर्स म्हणजे काय असतं? तर ऑर्डिनल नंबर्स इंडिकेट द पोझिशन ऑर रँक ऑफ समथिंग इन द सिक्वेन्स. म्हणजे एखादी गोष्ट सिक्वेन्समध्ये, एखादी गोष्ट क्यूमध्ये आहे, आपण काय म्हणतो? आय एम द फर्स्ट इन द रँक, आय एम अ सेकंड इन द रँक, आय एम थर्ड इन द रँक, ओके. म्हणजे हे रँक काय असतं? म्हणजे आपण कितव्या नंबरला आहे एखाद्या रांगेमध्ये, एखाद्या क्यूमध्ये, एखाद्या सिक्वेन्समध्ये. तरी तुम्हाला ऑर्डिनल नंबरवरनं समजतं. ऑर्डिनल फर्स्ट सेकंड. फॉर एक्झाम्पल बघा, आय फिनिश द रेस इन अ फर्स्ट प्लेस. टुडे इज माय 5th बर्थडे, बरोबर ना? टुडे इज माय 5th बर्थडे. 5th, फर्स्ट, सेकंड, 21st, 29th. TH लावतो आपण, ST लावतो, ते ऑर्डिनल नंबर होतं, बरोबर. द थर्ड चॅप्टर ऑफ द बुक इज इंटरेस्टिंग, ओके. टुडे वी हॅव कम्प्लिटेड द 18th चॅप्टर. बघा, असं मी म्हटलं, टुडे वी हॅव कम्प्लिटेड द 18th चॅप्टर. 18th म्हणलेलं आहे. सो हा काय झाला? सिक्वेन्स झाला त्या चॅप्टरचा. सो ज्याच्यामध्ये सिक्वेन्स किंवा तुम्हाला रँक समजतं, दॅट इज द ऑर्डिनल नंबर. ज्याच्यामध्ये तुम्हाला समजतं फक्त नंबर, काउंटिंग नंबर, राईट, 1 2 3 4, राईट,
जर आपण त्याला क्वेश्चन विचारला हाऊ मेनी, तर आपलं आन्सर मिळतं, राईट. तर ते असं तुमचे कार्डिनल नंबर. ठीक आहे, हे लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं होतं. सिम्पल आहे. 1-2 एक्झाम्पल बघू याच्यामध्ये. बघा, चूज द ऑर्डिनल नंबर फ्रॉम द गिवन ऑप्शन. ऑर्डिनल नंबर मीन्स त्याच्यावर रँक समजते, सिक्वेन्स समजतो, बरोबर. तर काय असेल तिथं, TH लागलेला असेल किंवा EST लागलेला असेल. फर्स्ट, सेकंड, बरोबर. बघा, सेकंड ND लागतं, बरोबर. एट्थ TH लागतं. फर्स्ट असेल तर ST लागतं, या प्रकारचं. तर 4 कार्डिनल नंबर, 19 कार्डिनल नंबर, 51 कार्डिनल नंबर, 8th हा 8th आहे असा. ओके, म्हणजे काय झाला, ऑर्डिनल नंबर. ठीक आहे, लक्षामध्ये ठेवा. अजून एक एक्झाम्पल देतो. विच ऑफ द गिवन कार्डिनल नंबर इज करेक्ट. कार्डिनल नंबर, सो 90. अरे 90 तुमचा कार्डिनल नंबर आहे का? बघा, 9, 60 अँड 40, बरोबर. आता याच्यामध्ये बघा आपण जर बघितलं, हां 90चं स्पेलिंग तिथं चुकलेलं आहे, बरोबर. 90 स्पेलिंग चुकलेलं आहे आणि कार्डिनल नंबर म्हटलेला आहे. सो कार्डिनल नंबर म्हटल्यानंतर बघा तुम्हाला तिथं काय पाहिजे, कार्डिनल नंबर म्हटल्यानंतर तुम्हाला काय पाहिजे तिथे तुम्हाला सिंपल काय पाहिजे, तर 90, बरोबर. आता बघा इथे पण बघा 40, 60, 9. अरे हे पण इथे तुम्हाला कार्डिनल नंबरच दिलेत ना. कार्डिनल तुम्हाला असं तर म्हणलं आहे 40th, 60th, 9th, हे सगळे कार्डिनल नंबरच आहेत. क्वेश्चन तो चुकीचा आहे. कार्डिनल नंबर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फक्त नंबर दिसतो तुम्हाला, बरोबर. जसं की बघा 5, 20. आणि ऑर्डिनल नंबर म्हणजे काय, त्याच्यामध्ये सिक्वेन्स किंवा रँक समजते. दोन्हीचा कन्सेप्ट तुम्हाला समजला का? बरोबर. चला आता क्वेश्चन समजलं बेटा की नाही? बरं, चला ठीक. ओके, ठीक आहे. चला बघा, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज अन ऑर्डिनल नंबर. ऑर्डिनल नंबर म्हणजे काय, कोणते नंबर रे, काय लक्षात येतं ऑर्डिनल म्हटल्यानंतर? हां, बरोबर. ऑर्डिनल नंबर बघा, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, ऑर्डिनल म्हणजे काय, क्रमवाचक, बरोबर. म्हणजे क्रमवाचक म्हणजे काय, ज्याच्यावरनं क्रम समजतो आपल्याला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, म्हणजे सिक्वेन्स किंवा रँक समजते, बरोबर ना. चला मग याच्यामध्ये कुठे दिसतो तुम्हाला, हा बघा 13, 5, 11. अरे हे तर तुमचे काय झाले, कार्डिनल नंबर झाले. थर्ड, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, हे काय झालं, हे तुमचे झाले ऑर्डिनल नंबर. क्रम समजतो ना, पहिला, दुसरा, तिसरा, क्रम समजतो. तर तुमचं इथं काय येतं, ऑप्शन 3 तुमचं इथं करेक्ट येतं. चला, सप्टेंबर इज द डॅश मंथ ऑफ द इयर. बघा इथं बघा, आपण फक्त 9 लिहिणार की 9th लिहिणार, विच वन इज करेक्ट? बरोबर, 9th लिहिणार, TH, बरोबर. तर हां, बरोबर, तसं का लिहिणार, कारण आपण सप्टेंबर महिन्याचा सिक्वेन्स दाखवतोय, त्याचा रँक दाखवतोय. तो सप्टेंबर इज द 9th मंथ ऑफ द इयर. सो इथे ऑप्शन नंबर तुमचा काय येतो, 4 तुमचा करेक्ट येतो. विच ऑफ द गिवन नंबर इज इनकरेक्ट. गिवन नंबर इनकरेक्ट तुम्हाला म्हटलेलं आहे 8, 9, ओके, 19. ते काय चुकले त्याच्यामध्ये, 4. त्याच्यामध्ये हां, ओके, चला, ओके, ठीक आहे. तर बघा इथे तुम्हाला स्पेलिंगवर पण लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, स्पेलिंगवर तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे की स्पेलिंग त्याची काय असतं, कारण त्याचा पण क्वेश्चन तुम्हाला इथं विचारला जातो, कारण ऑलरेडी हे इंग्लिशचा पार्ट आहे, राईट. तर स्पेलिंगवर पण थोडं तुम्ही लक्ष द्या, सो दॅट तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण त्याचं लक्षात ठेवाव्या लागतील. स्पेलिंग पण त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आता 1, 2, 3, 4 तर नाही आहे, पण जे तुम्हाला 11 पासून तर समोर जे आहे ते लक्षामध्ये तुम्हाला ठेवावे लागेल. ठीक आहे,
सो 19, सो NINE ठीक आहे, इथे ई नाही आहे, बरोबर आहे तुमचं. सो ऑप्शन 3 तुमचं इथे इनकरेक्ट होतं. विच इज द कार्डिनल नंबर फॉर 26th? 26 option number 2. 26th हा कार्डिनल नंबर आहे. 26th बरोबर, नाही सॉरी, हा तुमचा ऑर्डिनल नंबर आहे. तुम्हाला सांगितलं की व्हॉट इज द कार्डिनल नंबर फॉर 26. सिम्पल आहे, TH काढून टाकायचं, 26 येतं. ठीक आहे. आणि तुम्हाला जर म्हणलं ऑर्डिनल करा तर TH लावायचं. आणि 21 असेल, याचा तुमचा ऑर्डिनल नंबर काय होतो रे? Ordinal 21. 21. हां, 21 म्हणायचं. 21 जिथं 1 येतो 21. आणि 22 असेल तर हां 22nd बरोबर. 23rd देन असं मग 4th नाही म्हणायचं. ठीक आहे. मग 24th. ठीक आहे, नंतर स्टार्ट करायचं ते. चला, इथे क्वेश्चन बघा, 5 to 8 मध्ये दिलेलं आहे तुम्हाला. इथे क्वेश्चन काय विचारलं? ऑब्झर्व द पिक्चर चार्ट अँड चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. चिकू इज ॲट द डॅश प्लेस इन द गिवन चार्ट. चिकू कुठे आहे रे? 8 place. चिकू हां 8 प्लेसवर आहे. ओके, 8 ऑप्शन 2 इज करेक्ट. द 5th पिक्चर इज इन द चार्ट इज. Cherry. ओके, कुठल्या नंबरला आहे? काय आहे? फिफ्थ नंबरला चेरी. ओके चला, ग्रेप्स नाही आहे, ऑरेंज नाही, ॲपल नाही आहे. ठीक आहे, चला तर चेरीच असणार. ऑरेंज इज ॲट द डॅश पोझिशन. ऑरेंज कुठल्या पोझिशनवर आहे? आता ते क्लिअरली येत नाही, तुम्ही तुमच्या बुकमध्ये बघू शकता. ठीक आहे, ऑरेंज कुठल्या पोझिशनला आहे? ओके, ठीक आहे. द 10th पिक्चर इन द चार्ट इज. 10th पिक्चर कशाचं आहे? ओके, करेक्ट, पाइनएप्पल. चला, ओके चला, चूज द करेक्ट नंबर इन द वर्ड फॉर 89. विच ऑप्शन? ओके, बघा काय सांगितलंय. चूज द करेक्ट नंबर इन द वर्ड 89. ओके, तर बघा इथं फक्त 89 आहे, तर 89 त्याला आपण म्हणत नाही. बरोबर. EIGSTY इथं 80 आहे, इथं बी ESDY 89 आहे. TY इथे TY इथे 8th 9 तर येत नाही. बरोबर. आता तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. दोघांमध्ये काय सिमिलरिटीज आहे, काय डिफरन्स आहे, चेक करा बरं. ओके, ठीक आहे, मग काय करेक्ट होतं? ओके, ठीक आहे. चला आता ते लाईन. ओके चला, लाईनचं काही नाही आहे, स्पेलिंग सेम आहे की नाही. आपल्याला ॲक्च्युली स्पेलिंगवर लक्ष द्यायचं होतं. हे दोन्ही सेमच आहे तुमचे. लाईनचं तेवढं काही लक्षात ठेवू नका, कारण आपण हे करतोय. तर ॲक्च्युली तुमचं हे पण येतं आणि हे पण येतं, दोन्ही पण येतं तुमचं. विच ऑर्डिनल नंबर कम्स आफ्टर 10th. 10th नंतर काय येतं रे? बरोबर. 10th नंतर काय येतं तुमचं? 11th. ELEVENTH 11th. ऑप्शन 3 इज करेक्ट. 11चं घ्या. सुरेश इज नंबर 19 इन द क्यू, सो ही इज डॅश इन द क्यू. 19th.
19th ऑप्शन नंबर सेकंड. ओके सर ऑप्शन नंबर 6. ओके बघा नाईन्थ येईल का फक्त नाही 19 बघा इथे ई नाही आहे ओके हे काय हे इथं पण नाही आहे सो 19th बघा 9ची स्पेलिंग 19ची जी स्पेलिंग आहे तशाला तशीच फक्त टी एच लावायचं आहे सो ऑप्शन 3 विच इज द मिडल नंबर इन द नंबर 1 to 13 1 to 13 मतलब नंबर विच इज द मिडल नंबर इन द नंबर 1 to 13 1 to 13 मधचा मिडल नंबर कुठला आहे 7. 7. करेक्ट 7 करेक्ट काय तुमचं 7 येतं ऑप्शन 3 तुमचं करेक्ट येतं सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन बघा 2019 अँड 21st मध्ये सुद्धा आला होता ठीक आहे 31st आणि 29 मध्ये आला होता माय नंबर इज 12 सो आय एम डॅश इन अ रो 12. ऑप्शन नंबर 2 12. बरोबर बर 12th हा यल आहे त्याच्यामध्ये 12th लक्षात ठेवा हा क्वेश्चन येतो एक्झाम मध्ये कारण आपल्याला काय वाटतं आता तुम्हाला वाटते सोपं आहे पण एक्झाम मध्ये तुम्ही गोंधळून जाता तुम्हाला स्पेलिंगचं हा नाही हा एफ सॉरी एफ आहे सो याच्यामध्ये काय बघा आपण आपल्याला वाटते 12th आपण 12thच म्हणतो एफ कधी घेतच नाही ना 12th कसं म्हणतो का 12 म्हणतो फक्त 12th तर आपल्याला वाटते मग हे 12 आहे की 12th आहे की 12th आहे एफ तर आपण सोडून देतो तर लक्षात ठेवा हे तुमचं करेक्ट आहे त्याच्यामध्ये एफ आहे 12th ठीक आहे सो ऑप्शन 2 तुमचं करेक्ट येतं हे लक्षात ठेवा याला लक्षात ठेवा वाटलं आय एम पी करा याला कारण याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतो कारण त्याच्यामध्ये विद्यार्थी चुकतात चला 14 नंबरचं घ्या राईट द गिवन नंबर इन वर्ड्स ऑप्शन 149. ओके काय सांगितलंय याच्यामध्ये बघा याच्यामध्ये जर आपण बघितलंय 49 ओके तर कुठला आहे बघा याच्यामध्ये काय येतं ऑप्शन कुठलं करेक्ट आहे तुमचं ऑप्शन 1 बघा एक तुम्ही कधी हे केलंय का बघा कधी लक्षात ठेवलं का आता बघा 4 आपण 4 कसं 4 ची स्पेलिंग काय रे FOUR. ओके आणि 40 ची 40 ची ओके तर बघा आता ओके आता इथं चुकतं याला बी आय एम पी करा याच्यात बी बऱ्याच चुका होतात जसं ठीक आहे जसं आपण बघितलं 40 तर 40ला तुम्ही FOURT असं लिहू शकत नाही त्याची स्पेलिंग येते 40 FORTY हा 40 ओके सो इथे हा 49 आहे तर याची स्पेलिंग तुमची येते बघा 49 ओके FOU नाही येत त्याच्यामध्ये 40 मध्ये 40 म्हटलं तर यू येत नाही फक्त FORTY असतं ठीक आहे आणि ज्याच्यामध्ये लाईन आहे त्यालाच इथं करेक्ट केलेलं आहे आपल्याला बरोबर बऱ्याच याच्यामध्ये तर हेच करेक्ट ठेवा तुम्ही ठीक आहे तर 49 हे लक्षात ठेवा 40 स्पेलिंग काय FORTY 40 FOU नाही यू त्याच्यामध्ये नाही यू फक्त 4 मध्ये येतं FOUR 4 हे लक्षामध्ये ठेवा राहील लक्षामध्ये हे लक्षामध्ये ठेवा कारण सोपं आहे पण एक्झाम मध्ये आपण मग गोंधळून जातो 40 म्हणजे लिहायचं कसं ठीक आहे ते दोन लक्षामध्ये ठेवा वाटलं तर तुमच्याकडे पेन आहे त्याला IMP करा त्याला रंगवा थोडंसं हायलाइट करा काहीतरी करा तुमच्या बुकमध्ये म्हणजे लक्षात राहिलं पाहिजे चला नेक्स्ट घ्या चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह हे किती आहे 10 लाख येते सर 10 लाख येते 1 लाख 10 लाख 1 मिलियन येते सर 10 लाख
म्हणजे 1 मिलियन आहे. बरं, आता सिम्पल बघायचं, हे किती आहे तुमचे बघा, हे जर बघितलं तर हे तुमचे 10 लाख आहेत, बरोबर ना? 10 लाख आहेत ना, बरोबर. मग 10 लाख म्हणजे ते 10,000 म्हटलं म्हणजे येतच नाही. 1 लाख नाही, ते 10 हे आहे 10 मिलियन. आता दोन मध्ये कन्फ्यूज होतो बघा. सिम्पल लक्षात ठेवायचं, मिलियन म्हणजे काय, 1 मिलियन म्हणजे 10 लाख, 1 मिलियन म्हणजे काय 10 लाख, हे लक्षात ठेवायचं. 1 मिलियन म्हणजे काय 10 लाख. सो ऑप्शन हे तुमचं करेक्ट आहे. याला पण IMP करा, हायलाइट करा, पेनने करा. नेक्स्ट आहे बघा, सिलेक्ट द प्रॉपर अल्टरनेटिव्स. आय ब्रश माय टीथ डॅश अ डे. Twice. I brush my teeth 2 टू अ डे येतं का? टू अ डे नाही ना, टू अ डे नाही येणार तिथं. Sir, option number 2 twice. हा बघा, असं म्हणणार का टू. आता बघा इथं काय असेल, आय ब्रश माय टीथ टू अ डे, टू अ डे नाही, 2 टाइम्स अ डे असं येऊ शकतं. 2 टाइम्स म्हणजे त्यालाच आपण ट्वाईस म्हणतो. 3दा केलं तर थ्राईस, बरोबर. आता हा टू तर येत नाही, कारण हा तुमचा कार्डिनल पण नाही, ऑर्डिनल पण नाही. हा टू तर वेगळाच अर्थ येतो. ठीक आहे. आय ब्रश माय टीथ फर्स्ट डे. अरे फर्स्ट रँक थोडी सांगतोय आपण की फर्स्ट सेकंड थर्ड, रँक थोडी सांगतोय आपण, नंबर ऑफ टाइम सांगतोय. मग त्याचं मला थ्राईस, ट्वाईस असं लिहायला पाहिजे आपण. ठीक आहे, ते ॲक्च्युली ते ट्वाईस येतं, राईट. तर याला पण IMP करा. ठीक आहे, हे 4 क्वेश्चन एकदमच खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, चला आता पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं शोईंग द डायरेक्शन अँड सब डायरेक्शन. ओके, अँड मॅप रिडिंग. डायरेक्शन सब डायरेक्शन तुम्हाला सांगतो, मॅप कसा रीड करायचा ते पण सांगतो. हे आपण सगळं आता उद्या घेणार. आणि ज्यांनी टेस्ट सोडवली नाही त्यांनी काय करायचं, आज टेस्ट